तर स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये दादाभाई संग. दादाभाई आत्ताची दोन फोटो. तर आज आपण चाललोय शेतामध्ये. तुम्ही म्हटलं याची सुरुवातच शेतापासून होती, तर पण तसं काही नाही. आज आपल्याला कुठंतरी जाणे. कुठं जाणे दादा? हा, मला जायचं आज कच्च्या घाटीला. कच्च्या घाटी जाणे. क्रिकेटसाठी एक ग्राउंड बघितलेलं आहे, खाली शेती, तिथं वावर आहे आपलं एका माणसाचं. तर ते आम्ही क्रिकेटसाठी ग्राउंड बनवण्यासाठी चालवायला घेत आहे ते वावर. तर मग पुढं तुम्हाला दाखवतो कसं वावर आहे, काय सगळ्या गोष्टी. तर आधी आपण शेतात जाऊ आणि आपले जे महिना द्वारा ते बांधलेले त्याला काहीतरी टाकू आणि मग येऊ, परत जाऊ, बघू काय होतं ते. तर चला. आता इथं आमचा राडा झालेला आहे, कारण की आमच्या जी गाडीची की आहे ती घरीच राहिली. गाडी बघ कशी वाजती मग बाप्पू. तर आता गाडी टुंग करून राहिली, गाडीचं सिग्नल सोडून देऊ राहिली गाडी. की घरी राहिलेली आहे, ऐक नाही दादा. त्याच्यामध्ये पॉपची की हो, जर आता न्यूट्रल झाली तिला की शिवाय बरेच नाही. हो असं आहे ते. त्याच्यामुळे गंगाबाई आपल्या बकऱ्या पाहू शकता तुम्ही आपल्याने. आम्ही चाललोय आणि उभा आहे आपले मित्र. हा, सनी भाई ते तिथे आपले. जाऊ द्या. तर महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही चाललोय कच्च्या घाटीला. रस्ता आम्हाला माहितीच नाही, रस्ता माहित नाही आपल्याला. कच्च्या घाटीचं हा, ते मेन लोकेशन माहित नाही आम्हाला. तर चला, तुम्ही आता नुसतं रस्ता पहा. मित्रांनो, एक सांगायचं राहिलं, मौरा जाऊन आपल्याला एक सरप्राईज आहे. तुम्हाला थंबनेल तर पाहिलंच असेल तुम्ही. थंबनेल त्याच्यात घेणार आहे आपण. कोण आहे मौरा? हे गुपित आहे, म्हणजे बघू पुढं. तर चला पाहूयात काय होतं पुढे. हे तुम्ही समोर बघू शकता. ही खरी शेतकऱ्याची कमवलेली माणुसकी मानलं जाईल, लॉयल्टी. हे बघा, बिना शेतकऱ्याचे बैल शेतामध्ये जाते. कोणी नाही, आज मागे नाही, पुढे नाही, कोणीच नाही. आणि माणूस याला म्हणते लॉयल्टी असावी, तर या जनावरांसारखी नाही तर नसावी. हे बी बघा आपल्याला आहे लॉयल्टीसाठी. पण ते पाहून आम्हाला बी खूप आनंद झाला की आम्ही गावातलं पहिलं पाहिलं आहे. ऐक नाही दादा, पहिलेच सांगितलं होतं मी आपल्या गाडीची चावी राहिली म्हणून घरी. ती आता आम्ही इकडं समोर आलोय नागनगरपाशी. लक्षातच राहिली नाही, तिकडेच आहे आता चावी. तर आता करून भाऊ घेऊन आला का चावी घेऊन की घेऊन पाहिलं तुम्ही म्हटलं की म्हणला आता चावी गेली नाही गावठी. मुला खाली थांबतात आम्ही. खूपच ऊन लागतंय. चटकलेलं ऊन आहे, चटकलेलं. तरी इथं थांबू आपण. समोर बघा किती भारी वातावरण आहे. अरे वा, मस्तपैकी हॉटेलमध्ये आलोय आम्ही. काय कर भाई, काही भजी काहीच नाही. अरे यार, चहा आत्ताच पिऊन आलो. चहा गिल्लच भरून पिऊन तोच खाऊन. आपल्या दादाला तोच खूप आवडते. बघू शकता तुम्ही, इथं काम चालू आहे. थांब, मी ब्लॉग बंद करतोय आता थोड्या टायमासाठी. पुला खायला थांबलेलो आहे. आपल्या गावात तुम्हाला एक गोष्ट सांगायची, लालपरी सेवा चालू झालेली आहे ना. लालपरी सेवा चालू झालेली आहे शाळातल्या मुलांसाठी. बघू शकता लालपरी सेवा चालू झाली. लोकांनी त्या लालपरीवाल्यालाच मारलं होतं एकदा आपल्या गावात. खरं मारलं होतं. आत्ता मागे 10-15 दिवस झाले त्याला मारून काढत बिचारायला. तेव्हापासून बंद झाली, आता चालू झाली. 2 दिवस झाले. आणि करम भाऊ येतोय, पाहू आपण काय होते पुढे. मित्रांनो, आता आम्ही जवळपास पोहोचलेलो जे. समोर गाडी दिसली आपल्याला, बघू शकता तुम्ही समोर गाडी आहे. आपली दादाची गाडी तर कामाचं काय बघून सांगतो तुम्हाला पुढं काय.
चालेल. तर मित्रांनो आम्ही तिथं यायचं आम्हाला दादांचे तिथं चाललंय बघा. तर आमचं नियोजन असं आहे म्हणजे दादा त्याचं जे काम होतं ते ग्राउंड आहे म्हणजे जे शेत आहे त्याच्यात पिच तयार करून ग्राउंड तयार करायचं आहे. टुर्नामेंट आहे मोठं. तर त्यांचं ते बिझनेस आहे ते. तर आपण व्हिडिओ घ्यायचा राहिला तो परत आलो आणि दादांचे समोर तिकडं आता जायचं आहे आपल्याला घरी. इकडून 5-6 एकर आहे मक्का. ती मक्का काढणं चालू आहे. तर दादांना चालू आहे सावड्या दादा. चला बघू देच काय म्हणले. आपली माहिती नाही तर लावलेली मी त्याची ती घर राहिलेली आणि सावड्या दादाची गाडी करिअर बघू शकता तुम्ही. आणि चालू आहे यांचे गप्पा. हे काय ते आपलं इथलं काम झालेलं आहे. दादा आपला बसलाय गाडीवरती. दादा भाई हात सोड. ग्राउंडचं पूर्ण आमचं नियोजन होऊन थोड्या वेळामध्ये JCB येणार आहे आणि आम्ही घरी चाललो. JCBचे तुम्हाला व्हिडिओ पाठवतो. आता एक माणूस आहे आपल्या इथं ते पूर्ण कॅमेरामॅन व्हिडिओ वगैरे आपल्याला पाठवणार नंतर. कामाला लावून दिलं आपण सांगितलेलं कसं कसं काम करायचं काय करायचं सगळं. आणि आता एवढं बोलून आपण धकूयात कारण की ऊन खूप पडलेलं आहे. सूर्यमामा खूप तापला आहे आपल्यावरती. तर चालेल आपली घे नाही राख्या राख्या नाही घेऊ पाणी बॉटल घे. बाप्पा फोनपे नाही. फोनपे इथं इथे गेलेला आहे. पहिल्या ना माळ्या झाला आहे आमचा. तिथं फोनपेच नव्हतं. तर दादा घेतो पाणी बॉटल. फोनपे चाललं का नाही तर पाणी उपास झाला. पाणी पिऊन घ्या. आता राजू भाईची पोहोचलेलो आहे. स्वतः वडापाव बनत आणि राजू भाई आम्ही वडापाव खातो. आता तोच नाही खाता तो वडापाव खातो. तयारी लगेच. तर मित्रांनो मी घरून शेतात आलतो आणि बकऱ्या वगैरे सोडले. आपलं रोजचं काम बघू शकताय. आता काहीच वेळात सनसेट बी होईल आणि आपली बकरी इकडे चरती बघा. मोकळी सोडून दिलेली आहे आणि इतका भारी नजारा दिसतोय इथून तुम्ही पाहू शकता. आपल्या पाठीमागे आपलं गाव आहे. इकडं आपली शेती समोरच तळ आणि सनसेट होताना एकदम भारी. तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये याच पेजवरती. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.